श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 430 उपशम प्रकरण सर्ग 68। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, या वंद्या संसक्तीच्या अधीन होऊनच सूर्य रोजच्या रोज सर्वथा निरालंब म्हणजे आधाररहित अशा आकाश मार्गामध्ये संचार करीत असतो. ह्या श्रेष्ठ संसक्तीला वश होऊनच सृष्टीची उत्पत्ती व प्रलय तसेच महाकल्पांती विश्रांती घेणे इत्यादी कल्पना करणारे हिरण्यगर्भाचे शरीर स्फुरण पावत आहे. या वंद्य संसक्तीच्या अंकित होऊनच आपल्या पत्नीच्या म्हणजे गौरीच्या प्रेमबंधाने स्वतःला लीलेने बद्ध करून घेणारे आणि भस्माने अलंकृत झालेले शंकराचे शरीर स्थित झालेले आहे. जे नेहमी विज्ञानामध्ये स्थिर झालेले आहेत असे सिद्धगण तसेच इतर लोकपाल या वंद्य संसक्तीमुळेच जगदरूपी अंगणामध्ये स्थित झालेले आहेत. त्रिभुवना व्यतिरिक्त जे महर्जन स्तपादी लोक आहेत त्यातील तत्ववेत्ते जन या संसक्तीमुळेच जन्म मृत्यूंनी रहित अशा तऱ्हेची शरीर यंत्रे धारण करून असतात. वंद्य संसक्तीची जी स्थिती आहे तीच स्थिती वंध्या संसक्तीची आहे. वंध्या संसक्तीला बळी पडल्यामुळे मन हे अरम्य विषयोपभोगांना रमणीय समजून त्यांच्यावर झडप घालते. या संसक्तीच्या योगानेच वायू भुवनोदरात वाहत असतो, पंचमहाभूते स्थिर राहतात व ह्या जगाची स्थिती कायम असते. या संसक्तीच्या योगानेच द्युलोकात देव, पृथ्वीवर मानव व पाताळामध्ये असुर हे सर्व उमरातील कीटकांप्रमाणे ह्या ब्रह्मांडोदरात राहतात. ह्या जगातील अनंत भूते नदीतील तरंगांप्रमाणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात व मरतात, उन्नतीला जातात व अधोगतीला जातात. या संसक्तीमुळेच भूते मात्स्य न्यायाने एकमेकांचे भक्षण करतात व ज्याप्रमाणे वाळलेली पाने आकाशात भ्रमण करत राहतात त्याप्रमाणे हे रामा, ही जनता अज्ञानाने जर्जर होऊन या संसारात सतत भ्रमण करीत राहते. या संसक्तीच्या योगानेच नक्षत्र चक्र आकाशामध्ये भ्रमण करीत राहते. कालरूपी बालकाच्या हातातील जणू चेंडू असा हे चंद्र वृद्धिक्षय रूपी दंशाच्या योगाने जीर्ण झालेला तसेच जड आणि कलंकित अशा आपल्या शरीराचा अद्याप त्याग करीत नाही. इतका ह्या संसक्तीचा परिणाम विलक्षण व भयंकर आहे. निरनिराळ्या युगांमध्ये अनंत दुःखे भोगावी लागत असल्यामुळे ज्यांचा मनोरूपी विकार बळावत चालला आहे असा इंद्रादी दुःखी देव समूह त्याचा उच्छेद करीत नाही, याला काय म्हणावे. राघवा, केवळ वासनेच्या योगाने परमाकाशात कोणीतरी रंगविलेले हे जे जगदरूपी विचित्र चित्र आहे त्याचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन कर. हे चित्र मनाच्या संसक्तीरूपी रंगाने शून्य आकाशामध्ये रंगविलेले असल्याने ते सत्य असणे केव्हाही शक्य नाही. ज्याप्रमाणे अग्नीची ज्योत तृणांचे भस्म करून टाकते त्याप्रमाणे ह्या संसारात जे आसक्त मनाने व्यवहार करतात त्यांची शरीरे तृष्णा भस्मसात करते. ज्याप्रमाणे वाळवंटातील वाळूचे कण मोजता येणे शक्य नसते त्याप्रमाणे विषयासक्त जीवाला किती शरीरे धारण करावी लागतात याची गणना करणे शक्य नाही. ज्यांची मने सदा सर्वदा विषयोपभोगांमध्येच रत असतात अशा जीवांकरिता रवरव, विची, कालसूत्र इत्यादी नरकरूपी रम्य अंतःपुरे निर्माण करण्यात आली आहेत. विषयासक्त लोक म्हणजे सतत जळणाऱ्या नरकाग्नीचे इंधनच आहे. जगतामध्ये जे जे भयंकर दुःखजाल आहे ते सर्व विषयासक्त जीवांकरिताच निर्माण करण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व तऱ्हेच्या दुःख परंपरा
संसक्त चित्त मनुष्यापर्यंत जाऊन पोहोचतात. जीवाला जन्म मृत्यूरूपी दुर्दशा प्राप्त करून देणाऱ्या आणि भारभूत शरीरे धारण करावयास लावणाऱ्या या मनाच्या आसक्तीरूपी अविद्येनेच जगातील सर्व दुःखजाल निर्माण केलेले आहे. परंतु रामा, भोगासंबंधीच्या अनासक्तीमुळे सर्व तऱ्हेच्या संपत्ती प्राप्त होतात व त्या वृद्धिंगत होत जातात. राघवा, अंतःसंग हा अंगाचा दाह करणारा निखारा आहे व अंतःसंगाचा अभाव हे सर्वांग शीतल करणारे रसायन आहे, हे लक्षात ठेव. ज्याप्रमाणे वनस्पतीमध्येच असलेल्या गवतापासून उत्पन्न झालेल्या अग्नीच्या योगाने वनस्पतीच दग्ध होते, त्याप्रमाणे मनात असलेल्या देहादिकांच्या आसक्तीमुळेच जीव दग्ध होतो, पण मन तसेच राहते. परंतु जे मन आकाशाप्रमाणे असंसक्त असते ते मनुष्याच्या सुखालाच कारणीभूत होते. सारांश म्हणजे ज्या मनुष्याचे चित्त सर्वत्र आसक्तीरहित असून विद्या दृष्टीने प्रकाशमान असते व अविद्या दृष्टीने क्षीण झालेले असते, तो मनुष्य केव्हाही मुक्तच असतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.